नहीं यार बेटा बोल छक्का और चौका। या ठिकाणी दिखने वाला नहीं है कोई। या सामन्याला रंगत आणण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झालेले आहेत. दहिसर विरुद्ध सुजित जाधव यांचा संघ दहिसरच्या विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि त्यांनी प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेला असून सुजित जाधव यांनी आणि दहिसर यांना फलंदाजीचा मान दिलेला आहे. त्याचबरोबर दोन्ही संघ आपल्या संघासाठी बघूया कितपत योगदान देत आहेत हे आपण लवकरात लवकर पाहू. ओ भाऊ बॉलर कोण आहे? बॉलर बॉलरचं नाव काय? काय समजत नाही मला, दिसत पण नाही. बॉलरचं नाव विचार. याचबरोबर पहिले गोलंदाज सुजित जाधव यांच्या संघामार्फत पहिले गोलंदाज रवी हे आपल्या संघासाठी पहिली गोलंदाजी घेऊन येत आहे. बॉलर नाही मी हे दोन्ही संघ 4 ओव्हरमध्ये खेळणार आहेत. या ठिकाणी पहिले गोलंदाज घेऊन येत आहेत रवी. ए बेटा उड जाऊन दहिसरचे फलंदाज प्रथम फलंदाज बॅटिंग करत असताना रवी यांनी टाकलेला चेंडू निर्धाव, एकही धाव घेतलेली नाही आहे. उत्कृष्ट असा चेंडू, जलद गोलंदाजी, खरोखरच खूप सुंदर असं चेंडू. बोल रहा है मैं सामने बैठा हूं कमेंट. परत एकदा दुसरा चेंडू टाकलेला प्रथम फलंदाजांना. हा लिखाने बैठा है इसको. इधर लिखाने बैठा है इसको. खूप असा सुंदर असा चेंडू स्टोर लिखने बैठा हूं. निर्धाव भेटलेला आहे. स्टोर. तू इधर आना, इधर लेके आना सबको जरा, कोई भी नहीं इधर. संघाची धावसंख्या 0. तिसरा चेंडू टाकत असताना रवी फलंदाजाने तोलवलेला चेंडू ऑफच्या दिशेने शॉप ले ले. एक रन पूर्ण केलेला आहे. दुसरा रन हाही पूर्ण केलेला आहे. कर लेते हैं बॉलिंग. या चेंडूमध्ये 2 धाव पूर्ण झालेल्या असून संघात 2 धावाची भर. याचबरोबर संघाची धावसंख्या 2. रवी यांचं वैयक्तिक तिसरा चेंडू संपन्न होऊन या तिसऱ्या चेंडूमध्ये 2 धावा स्वीकारून चौथा चेंडू टाकत असताना रवी नाम क्या था? पहिला बॅट्समन बैट्समैन नाम? बैट्समैन नाम क्या है? सागर. सागर यांना हा चेंडू कळलेला नाही. याचबरोबर डॉट निघालेला असून खूप सुंदर अशी रवी यांची गोलंदाजी. पुढील चेंडू टाकतील रवी. सागर यांना रवी यांनी चेंडू टाकलेला चेंडू आणि हा सन्मान दिलेला आहे. सागर यांनी एक धाव पूर्ण करून दुसरे धाव यशस्वी. खरोखरच खूप सुंदर अशी. अरे बापरे. आणि 4 धावा पळून काढून पूर्ण केलेला आणि हा 5 रन पूर्ण केलेला आहे. धावून 5 रन पूर्ण करून संघाला 5 धावेत भर. याजवळ संघाची धावसंख्या 7. बिनगडीबाद 7 धावा. खरोखरच उत्कृष्ट गोलंदाजी रवी यांची. आणि खरोखरच या षटकामध्ये 5 चेंडू झालेले असून यांनी धावरचना 7 वर ठेवून खरोखरच सुजित जाधव यांना आपला विश्वास बळकट केलेला आहे. याचबरोबर परत एकदा शेवटचा चेंडू रवी. फलंदाज कोण आहे? बैट्समैन नाम अक्षय. फलंदाज अक्षय. नॉन स्ट्राईकला अक्षय या ठिकाणी आपल्या संघाची बाजू सावरण्यासाठी उतरलेले आहेत. या ठिकाणी शेवटचा चेंडू रवी यांचा षटकामधला अक्षय यांना टाकत आहेत. रवी यांनी टाकलेला चेंडू आणि अक्षय यांनी स्वेप केलेला चेंडू लेगच्या दिशेने आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण केलेल्या असून या संघामध्ये
2 धावा पूर्ण झालेल्या असून संघाची धावसंख्या 9. बिनगडी बाद 9 धावा. खरोखरच खूप सुंदर असं गोलंदाजी रवी यांची आणि खरोखरच सुजित यांना विश्वास त्यांचा पटवून दिलेला असून त्याने आपल्या संघाला व्यवस्थित या ठिकाणी सुजित जाधव या संघाचे दुसरं षटक घेऊन येत आहेत. किशोर सोलंकी हे नावाजलेले गोलंदाज अशोकनगर दादासाहेब चौकी या संघाचे हे गोलंदाज असून या ठिकाणी सुजित जाधव या संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत आणि आपल्या संघासाठी कितपत ते योग्य ठरतायत हे आज दाखवून देतील. या ठिकाणी सागर त्याचबरोबर किशोर गोलंदाजीला सज्ज. सागर हे फलंदाजीला सज्ज. किशोर यांनी टाकलेला चेंडू बघूया. सागर यांनी या ठिकाणी आपण बघतोय बाय काढलेला आहे. बाय पूर्ण झालेला आणि त्याचबरोबर पंचाने हा वाईट घोषित केलेला असून संघात 1 धावेची भर. त्याचबरोबर बाईज या संघात 1 धावेची भर. त्याचबरोबर संघात 2 धावेची भर झालेली असून संघाची धावसंख्या 11. बिनगडी बाद 11 धावा. परत एकदा किशोर मारा करतील अक्षय यांना. दुसरा चेंडू टाकत असताना किशोर अक्षय यांना आणि किशोरने हा टाकलेला चेंडू अक्षय यांनी दिशा टाकवण्याचा प्रयत्न केला परंतु हा वाईट पंचाने हा वाईट घोषित केलेला आहे. याचबरोबर संघात 1 धावेची भर. याचबरोबर संघाची धावसंख्या 12. बिनगडी बाद 12 धावा. याचबरोबर या संघामध्ये किशोर यांची गोलंदाजी ही खूप गचाळ गोलंदाजी ठरत आहे. यांचा एकही चेंडू अजूनपर्यंत परफेक्ट असा पडलेला नाही. परत एकदा पुढील चेंडू टाकण्यासाठी किशोर हे सज्ज झालेले आहेत आणि अक्षय हे फलंदाजीसाठी सज्ज झालेले आहेत. कृपया करून कोणाचा इथे चेंडू येऊ नये असे त्यांनी दक्षता घ्यायची आहे. प्रत्येक पुढील चेंडू किशोर अक्षय यांना बघूया. किशोर यांनी टाकलेला चेंडू आणि अक्षय यांनी हा चेंडू टाकलेला हा परत पंचाने वाईट घोषित केलेला असून संघात 1 धावेची भर. याचबरोबर संघाची धावसंख्या 13. किशोर खरोखरच आपली दिशा भूल झालेली आहे. आपली गोलंदाजी आपण पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. पंचांना डिस्टर्ब करू नये ही कळकळीची विनंती आहे. या ठिकाणी खरोखरच किशोर हे कुठेतरी हवेच्या दिशेने भरकटले असून मी त्यांना विनंती करतो की त्याने आपली किशोर परत एकदा पुढील चेंडू टाकत असताना अक्षय यांना किशोर हे सज्ज झालेला आहे. चेंडू टाकत असताना किशोर यांनी टाकलेला चेंडू अक्षय यांनी तोलावलेला चेंडू लेगच्या दिशेने टाकलेला चेंडू खूप उत्कृष्ट अशी फलंदाजी आणि हा चौकार अक्षय यांनी मारलेला चौकार. याद्वारे संघात 4 धावेची भर. याद्वारे संघाची धावसंख्या 17. बिनगडी बाद 17 धावा झालेल्या आहे आणि किशोर यांचा वैयक्तिक 1 चेंडू झालेला असून खरोखरच या संघाचे संघ मालक सुजित जाधव हे विचारात पडले असून किशोर यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे. बघूया परत एकदा किशोर सज्ज झालेला आहे. पुढील चेंडू टाकत असताना आणि अक्षय ही सज्ज. याचबरोबर किशोरने टाकलेला चेंडू अक्षय यांना हा स्विंग झालेला असून एसटी रक्षकाला याचबरोबर या बाईजने 4 धावा भर झालेली आहे संघामध्ये. याचबरोबर संघाची धावसंख्या झालेली आहे
21 गचाळ असं क्षेत्ररक्षण एस टी रक्षक सुजित जाधव साहेबांचं किशोर यांचे वैयक्तिक 2 चेंडू झाले असून वैयक्तिक अवांतर 2 टाकलेले असून वाईट या पद्धतीने संघात 2 धावा एक्स्ट्रा झाल्या असून परत एकदा किशोर सज्ज झालेले आहेत. पुढील चेंडू टाकत असताना अक्षय ही सज्ज आपल्या संघासाठी. त्याचबरोबर टाकलेला चेंडू आणि हा तोलवलेला चेंडू. एक धाव पूर्ण झालेली आहे आणि याचबरोबर चौकार. अक्षय याने जोरदार फटकार मारून चौकार मारलेला आहे. संघाचं 4 धावेची भर झाली असून संघाची धावसंख्या 25. बिनगडी बाद 25 धावा. खूप सुंदर अक्षय यांची फलंदाजी आणि दोघांचं कॉम्बिनेशन खरोखरच खूप सुंदर आहे. सागर आणि अक्षय यांचं दोघांचं कॉम्बिनेशन आपला जयस्वाल आणि तसंच वीरेंद्र सेवक या दोघांचं कॉम्बिनेशन असं या ठिकाणी आढळून येत आहे. परत एकदा पुढील चेंडू टाकत असताना किशोर. अक्षय सज्ज आणि टाकलेला चेंडू हा वाईटच्या दिशेने. संघात 1 धावेची भर. याचबरोबर संघाची धावसंख्या 26. किशोर खरोखरच आपल्या संघासाठी बाजू सावरण्यासाठी आले असून हे दिशाहीन झालेले आहेत. किशोर परत एकदा पुढील चेंडू टाकत असताना अक्षय यांना आणि परत त्याने एक दिशा दाखवलेली आहे आणि 1 धाव पूर्ण केलेली आहे. आपल्या संघासाठी दुसरी धाव सज्ज आणि पूर्ण झालेली आहे. 2 धाव पूर्ण करून 2 धावेची भर. संघामध्ये 2 धावेची भर. याचबरोबर संघाची धावसंख्या 28. 4 चेंडू 28 धाव झालेल्या आहे. किशोर यांचं वैयक्तिक 4 चेंडू झाले असून 28 धावा झालेल्या आहेत. किशोर यांना खरोखरच आज ग्लुकॉन डी आणायला हवी होती. आज ते हवेच्या दिशेने गोलंदाजी करत आहेत आणि त्यांचे अवंतर पडत आहे म्हणजे वाईट पडत आहेत. आपण बघत आहेत या ठिकाणी किशोर पुढील चेंडू टाकत असताना अक्षय यांना आणि ही दिशा दाखवलेली आहे लेग साईडला आणि हा गचा क्षेत्ररक्षण झेल बाद झाला असता परंतु हा चौकार मिळालेला आहे. त्याचबरोबर या संघामध्ये 4 धावेची भर झालेली आहे. गचा असं क्षेत्ररक्षण कोण होता हा पण अक्षय यांनी खरोखर उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे. चौका मारून आपल्या संघामध्ये 4 धावेची भर केलेली आहे. किशोर यांचं शेवटचा चेंडू अक्षय यांना टाकत असताना किशोर सज्ज. किशोर आणि अक्षय ही सज्ज आणि किशोरने टाकलेला चेंडू परत एकदा तोलवलेला चेंडू समोरच आणि हा गचाळ असं क्षेत्ररक्षण. या ठिकाणी मॉन्टी यांनी गचाळ क्षेत्ररक्षण करून हा विकेट झाला असता परंतु त्यांच्या या चेंडूवर दुसरं षटक संपन्न झालेलं आहे. याचबरोबर संघाची धावसंख्या 34. बिनगडबाद 34 धावा. खरोखरच या अगोदर जो झेल होता हा मॉन्टीने सोडलेला आहे. या ठिकाणी सुजित जाधव या संघाला दोन्ही ओपनिंग भारी पडत आहेत. या ठिकाणी तिसरा षटक सुजित जाधव यांचा संघ. या संघाचे तिसरे गोलंदाज उमेश पवार यांनी खरोखरच गेला संविधान चषक त्यांनी गाजवलं होतं. आता बघूया या संघासाठी आपलं कितपत योगदान देत आहेत. गेल्या टायमाला त्यांनी वैयक्तिक हॅट्रिक मारली होती आणि त्याने उत्कृष्ट गोलंदाज असा किताब मिळवला होता. खरोखरच यांची गोलंदाजी खूप सुरेख आहे आणि ते आपल्या वैयक्तिक विचाराने ते बॉलिंग टाकतात. बॅट्समन कसा खेळतो त्यांना माहीत असतं म्हणून त्यांना ही तिसरं षटक घेऊन आलेले पवार साहेब. सागर यांनी ऑफच्या दिशेने 1 मार्ग स्वीकारलेला 1 रन आणि परत एकदा दुसरा रन स्वीकार. याचबरोबर संघात 2 धावेची भर.
याजवळ संघाची धावसंख्या 36, बिनगडबाद 36 धावा. परत एकदा पवार पुढील चेंडू टाकत असताना सागर आणि परत एकदा तोलवलेला चेंडू लेगच्या दिशेने, हा षटकार आणि सागर यांनी मारलेला फटका आणि लागला तो षटकार. खरोखर उत्कृष्ट आपले फलंदाजी दाखवत आहे. आपल्या संघासाठी खूप झुंजार अशी बॅटिंग करत आहेत. पवार यांना लेगच्या दिशेने मारलेला तोलवलेला चेंडू षटकार झालेला आहे. याचबरोबर संघात 6 धावेची भर. याचबरोबर संघाची धावसंख्या 42, बिनगडी बाद 42. खरोखर उत्कृष्ट फलंदाजी सागर यांची. पुढील चेंडू टाकत असताना पवार परत एकदा सागर सज्ज. पवार यांनी टाकलेला चेंडू परत एकदा टोलवलेला चेंडू आणि सरळ दिशेने हा एक परत एकदा षटकार. याचबरोबर संघात 6 धावेची भर. खरोखरच सागर यांची फलंदाजी, हा वीरेंद्र सेहवाग या ठिकाणी असं वाटतंय त्यांच्या अद्भुत बॅटिंग त्यांना आठवण करून देत आहे वीरेंद्र सेहवाग. याचबरोबर संघाची धावसंख्या मेरी टीम का नहीं है 48, बिनगडबाद 48. हुआ तो बताओ मुझे मालूम किया आपने. खूप उत्कृष्ट फलंदाजी सागर. त्याचबरोबर अक्षय ह्या संघासाठी खूप मोलाची आपली फलंदाजी दाखवत आहे. दोन्ही फलंदाज सुरत, शांत आणि उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्या संघासाठी मौल्यवान ठरत आहेत. पवार परत एकदा पुढील गोलंदाजी करत आहे. पुढील चेंडू टाकत असताना वैयक्तिक चौथा चेंडू, परत एकदा तोलवलेला चेंडू लेगच्या दिशेने आणि हा चौकार. या संघामध्ये 4 धावेची भर. या दोन संघाची धावसंख्या सागर मारा ना. सागर याने उत्कृष्ट फलंदाजी करून 4, 53 धावा झालेल्या आहेत. दहिसर संघाचे 53 धावा असून खरोखर आणि खरोखर दोघांची पार्टनरशिप ही 50 झालेली आहे. सगळ्यांना मी विनंती करतो की त्यांचे शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि मनापासून टाळ्या मारायच्या आहेत. आपल्या संघासाठी 50 पूर्ण केलेले आहेत. परत एकदा पवार बॉलिंगसाठी सज्ज आणि टाकलेला चेंडू परत एकदा सागर. पंचाने हा वाईट घोषित केलेला असून संघात 1 धाव भर. याचबरोबर संघाची धावसंख्या वाइट प्लस करो मतलब अपने को संघाची धावसंख्या 54, बिनगडबाद 54 धावा. 4. परत एकदा पवार हे टाकत आहेत सागर यांना. परत एकदा लेगच्या दिशेने मारलेला चेंडू गॅपच्या दिशेने चौकार. सरळ जागा मोकळी आहे, पूर्ण जागा मोकळी असून चौकार हा या संघात 4 धावेची भर झाली असून या संघाची धावसंख्या बिनगडीबाद 58, बिनगडीबाद 58. या दिवस षटक संपलं ना. चेंडू शेवटचा चेंडू आहे. पवार यांचा वैयक्तिक शेवटचा चेंडू बाकी आहे शिल्लक. खरोखरच दहिसर संघासाठी ही ओपनिंग फलंदाजी खूप लक्की ठरलेली आहे. परत एकदा पवार यांनी टाकलेला चेंडू आणि हा ऑफच्या दिशेने तोलवलेला चेंडू आणि वीरेंद्र सेहवाग यांचा षटकार बघितला नसेल तो सागर यांच्या रूपात बघितलेला असेल. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा ऑफ ड्राय मारलेला षटकार. याचबरोबर संघाची धावसंख्या 64, बिनगडबाद 64. खूप सुंदर असा तिसरा षटक संपन्न झालेला आहे, समाप्त झालेला आहे. 18 और ये 20 और ये 2 8 और 1 प्लस 29 बराबर. पवार यांची गोलंदाजी खूप अनलक्की ठरलेली आहे आणि अनलक्की ठरलेली असून तरी सुद्धा ते एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. याचबरोबर 64 धावा, बिनगडीबाद 64 धावा. 56 57 58 59 60 61 62 63 64. खरोखरच सागर आणि अक्षय दहिसर हा संघाला मौल्यवान अशी फलंदाजी करत आहेत आणि संघाची धावसंख्या 64, बिनगडीबाद 64. सागर खरोखरच आपल्या संघासाठी वैयक्तिक त्यांनी 3 षटकार मारलेले आहेत आणि 2 चौकार आहे.
खूप उत्कृष्ट फलंदाजी करतायत सागर. त्याचबरोबर अक्षय यांनी ये तीनों दिन आपल्या वैयक्तिक 3 चौकार मारलेले आहेत. माइनस कर खरोखरच खूप सुंदर अशी फलंदाजी के लिए बोलते नहीं आपण बघू शकता. दोन्ही संघ आपला संघ विजय होण्यासाठी अटीतटीची मेहनत घेत आहेत. दोन्ही संघांना मतलब मेरा है ये मैंने ना काउंट नहीं किया था बाद में मैंने किया ठीक है अभी अपन यहाँ से 8 प्लस गिन के चलेंगे या ठिकाणी ये बोलते हैं चौथं आणि शेवटचं षटक शंकर या ठिकाणी घेऊन येत आहेत आमचे शंकर. या ठिकाणी टाकलेला चेंडू शंकर यांनी आणि सागर अक्षय यांनी चौकार या दिशेने दाखवलेला लेग साईडला चौकार. याचबरोबर संघामध्ये 4 धावेची भर. याचबरोबर संघाची धावसंख्या बरोबर किती कोण मारा ये लेफ्टी लेफ्टी कोण था किती आले? 67 किती आले? 67 झाले एक एक बॉल पे 67. याचबरोबर पुढील शंकर यांचा चेंडू टाकत असताना अक्षय सज्ज आणि अक्षय यांनी तोलवलेला चेंडू लेगची दिशा दाखवलेली आहे आणि हा गॅप मध्ये टाकलेला चेंडू हा 4 झाले गचा असं क्षेत्ररक्षण आणि हा चौकार दाखवलेला आहे आणि याचबरोबर संघात 4 धावेची भर झालेली आहे. याचबरोबर संघाची धावसंख्या 71. बिनगडमध्ये हा अक्षय यांनी खरोखर दिशा दाखवून गॅप मध्ये मारलेला चेंडू दो में दो हा पवार यांना कळलेला नाही आणि गचाळ असं त्यांचं क्षेत्ररक्षण. याचबरोबर परत एकदा ये अपना टोटल अच्छा है ना तो ये भी मिल जाएगा शंकर यांनी टाकलेला चेंडू आणि परत एकदा ऑफच्या दिशेने मारलेला सन्मान दिलेला आहे आणि या 2 रन हा पूर्ण केलेला असून संघात 2 धावेची भर. याचबरोबर संघाची धावसंख्या 73. बिनगडी भाग 73. परत एकदा शंकर पुढील चेंडू टाकत असताना अक्षय हे सज्ज आणि हा डॉट बॉल झालेला आहे. खरोखरच उत्कृष्ट गोलंदाजी शंकर यांची. परत एकदा शंकर यांनी टाकलेला चेंडू लेग पंच यांनी 9 घोषित केलेला आहे. याचबरोबर 2 पूर्ण केलेला असून संघात 2 धावेची भर. त्याचबरोबर 9चा 1. याचबरोबर प्लस 3 धावा झालेल्या आहेत. टोटल मतलब 3 धावा प्लस झालेल्या आहेत संघात 3 धावेची भर. याचबरोबर आता जो चेंडू टाकेल त्याला फ्री हिट असणार आहे. बघूया आपला अक्षय याचा फायदा उचलतो का. अक्षय यांना फ्री हिट ओपन आहे. या ठिकाणी 4 बॉल हा 9 होता ना 4 झाले 2 बॉल बाकी शंकर यांचा 9 हा लेग अंपायर यांनी घोषित केला असून आता ह्या चेंडूला फ्री हिट मार्फत बघूया अक्षय किती सन्मान देत आहेत. परत एकदा तोलवलेला चेंडू लेगच्या दिशेने आणि हा गचा क्षेत्ररक्षण हा षटकार घोषित झालेला आहे. तू रुक जा तू बोल मत षटकार घोषित झालेला आहे. याचबरोबर संघात 6 धावेची भर. खरोखरच अक्षय हे खूप सुंदर अशी फलंदाजी करत आहेत. 82 धावा. बिनगडी बाद 82 धावा. शंकर पुढील चेंडू टाकत असताना अक्षय यांना लास्ट बॉल है 2 बॉल है श- लास्ट बॉल शेवटचा चेंडू शंकर यांचा टाकत असताना साइड भी है आणि पूर्ण हा 9 चेंडू घोषित केलेला आहे. 9 प्लस 9 प्लस 2. याचबरोबर संघात 3 धावेची भर झालेली असून याचबरोबर संघाची धावसंख्या 85. बिनगडी बाद 85. शंकर यांचा शेवटचा चेंडू आणि हा टाकला. परत एकदा पंचांनी 9 घोषित केलेला आहे. परत एकदा प्लस झालेला आहे. 9च्या अवंतरात 1 प्लस झालं असून संघात 1 धावेची भर. याचबरोबर संघाची धावसंख्या 86. 86. बिनगडी बाद 86 धावा. अक्षय परत एकदा शंकर यांना सज्ज मारण्यासाठी शंकर यांनी टाकलेला चेंडू परत एकदा तोलवलेला चेंडू लेगच्या दिशेने आणि हा झेल बाद नसणार आहे. हा फ्री हिट आहे. ये लोग का डिसीजन क्या है हा फ्री हिट असणार आहे. खरोखरच लक्की चान्स आहे.
उत्कृष्ट चेंडू टाकला असून परंतु क्या था क्या ये तीन रन आउट है 3 रन भागा आउट दिया आणि हा रनआउट घोषित केलेला आहे पंचांनी. दिया ये कंफर्म दिया है नो पे फ्री हिट था फ्री हिट है ना हाँ फ्री हिट हाँ 3 भागे फेट होता परंतु धावचीत बाद झाला असून विकेट हा बाद करण्यात येईल. 89 हुआ 89 धावसंख्या झालेल्या असून एक गडी बाद झालेला आहे. 90 विन आहे कोण अक्षय गेला सागर आउट झाला सागर खूप सुंदर अशी फलंदाजी करत असताना हे धावचीत बाद झालेले आहे. 90 विन आहे 90 सुजित जाधव यांना आव्हान त्यांनी स्वीकारलेलं आहे. संघाला विजयासाठी 90 धावेची गरज. खरोखरच उत्कृष्ट फलंदाजी सागर आणि अक्षय यांनी. पहले अभी सर भेटे भेटे कितना मारा है तुम लोग टॉस है कितना विन दिया 80 ये टोटल तर इधर 90 धावा करायचे आहे. दहिसर या संघाने 89 केलेले आहे आणि 89चा हा शिखर सुजित जाधव यांना 90 हा पार करायचा आहे. तेव्हा हा संघ सुजित यांचा विजय होईल हे लक्षात घेताना हे आव्हान आपण स्वीकारायचं आहे सुजित जाधव यांनी. आणि आपले ओपनर सुजित जाधव साहेब आपण या ठिकाणी बघू शकता अक्षय आणि सागर. सागर हे खरोखरच सेवाग त्याचबरोबर अक्षय हे गांगुलीची बाजू सावरत होते. 1990 सालाची ही बॅटिंग बघत असताना खरोखरच संघाला आपला उंच शिखर रचलेला आहे 89 आणि समोरच्या संघाला 90 धावेची आव्हान दिलेलं आहे. या ठिकाणी खेळणे खेळायचं आहे. हॅलो 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 90 धावांची आवश्यकता सुजित 11 संघाला. संघाने लवकरात लवकर पिच ग्राउंडमध्ये क्षेत्ररक्षण करायचं आहे.
पंचांना विनंती आहे की लवकरात लवकर सामना सुरू करावा. रवी मस्त अतिशय उत्कृष्ट शॉट मारलेला रवीनी. थक लगा भाई, आउट. मेरे को ही जाना है. दुसऱ्या टीमला विनंती करतो लोकेश आणि आर सेंट्रल गुड्डू यांनी, या दोघांनी इथे मंचावर यावं, दोन्ही कॅप्टननी. लोकेश आणि गुड्डू ह्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतो इथे मंचाजवळ यावं. हॅलो 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 हॅलो. लोकेशच्या संघाला मी विनंती करतो की कोणीतरी इकडे येऊन टॉस उडवून घ्यावा. हॅलो. धावसंख्या 7 वर पोहोचली आहे. चांगला चेंडू इथे पगलीद्वारा
अमित आणि रनआउटचा इथे इशारा. अंपायर कॉल इज आउट. इथे गडी बाद. अमितला 1 विकेटची इथे आपल्या झोलीत टाकली आहे. तरी संघाचा स्कोर 7च झालाय. दुसरं षटक घेऊन येतो तो अमित. आता नेक्स्ट जो बॅट्समन आहे सुजित, स्वतः कप्तान, संघाचा कर्णधार सुजित. 2-2. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. मोठं लक्ष ठेवलं इथे. सागर बर्फे आणि अक्षय सोलंकी याने चांगली इथे कामगिरी केली आपल्या संघासाठी. 90 रनाचं एवढं मोठं आव्हान ठेवलंय ते आर साऊथ सुजित साठी या टीम संघासाठी. अमितचा आता पुढचा चेंडू फेस करतील ते सुजित. स्ट्राईकवर. पुढच्या सामन्यासाठी लोकेश आणि टॉससाठी लोकेश. पुढचा चेंडू अमितने फिरकावला होता पण नाही, अपयशी ठरला आणि तिकडेच पडलाय. जोराने बॅट फिरवले होते पण काही यश मिळालं नाही. ते अमित यांनी चांगली चेंडू दाखवलाय. ते गोलंदाजीच्या इथे प्रदर्शन करतोय तो अमित आपल्या संघासाठी. बघूया पुढचा चेंडू घेऊन येतो सुजित. घुसण्याचा प्रयत्न पण नाही आणि इथे आउट. सुजित हा दुसऱ्याच बॉलवर आउट झालाय. कॅप्टन चांगला इथे बॅट फिरवले होते पण काय त्याला काय यश मिळालं नाही. अमितला परत इथे 1 विकेट भेटलेली आहे. लवकरात लवकर बॅट्समनने आपले यावं. पुढचा फलंदाज सुजित लवकर करावे, आपल्याला पुढचे सामने खेळवायचे आहेत. धन्यवाद. नेक्स्ट बॅट्समन इज जर्सी नंबर 86 उमेश. टॉस साठी चला इथे टॉस करतोय आपण. इथे लोकेश आणि आर सेंट्रल वॉर्ड विरुद्ध गुड्डू कांबळे. टॉस साठी आर साऊथ या संघाने लोकेश यांनी टॉस जिंकलेला आहे. त्यांनी आपला पटापट निर्णय सांगावा. आता परत लक्ष वेधूया आपल्या टुर्नामेंटकडे. सामना चांगली गोलंदाजी परत इथे यशस्वी ठरलाय तो अमित. नेक्स्ट बॉलवरच त्यांचा विकेट घेतला आहे उमेश. काहीच संधी भेटत नाहीये फलंदाजाला. काय प्रदर्शन करतोय अमित. आणि हॅट्रिकचे इथे संधी मिळाली ते अमितने. आता बघूया गमावतोय का कमावतोय. अमित यांना हॅट्रिकची संधी आहे आणि इथे आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिका संयुक्त जयंती महोत्सव समिती आर दक्षिण विभाग कांदिवली आयोजित भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धातर्फे हे आज सामने ठेवलेले आहेत आणि आयोजित केले आहेत. तर बघूया अमित हा आपल्या हॅट्रिकवर काय करतो. पुढचा फलंदाज येतो तो किशोर. बघूया किशोर काय करतो आपल्या संघासाठी. हॅट्रिकचा बॉल चेंडू अमित. झेल टाकला होता ऑफ साईडला, फिरकावून दिलाय. बघूया सीमारेषेच्या बाहेर जातोय का नाही. बॉलर फिल्डरने चांगली ते फिल्डिंग केली आहे आणि 2 धावा आपल्या संघासाठी खात्यात जमा केली आहे. अमित यांची चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी चांगलं इथे धावा तोंडवल्या आहेत. बघा पुढचं षटक घेऊन येते. पी साऊथ या संघाला लवकरात लवकर आपलं नेक्स्ट षटक घेऊन यायचं आहे.
वेळ लावू नका, आपल्याला पुढचे सामने खेळवायचे आहेत. पुढचे सामने खेळवायचे आहेत. तुमच्यामुळे दुसऱ्या संघाला लेट अशी ओव्हर खेळवावी लागेल. 5 ते 4, 4 ते 3 होईल. तर कृपया सहकार्य करा. पुढचा षटक घेऊन येतो तो बॉलर्स नेम प्लीज विजय, आणि त्यांना फेस करतील तो आहे शंकर. बरोबर ना? शंकर घुसण्याचा प्रयत्न पण नाही, आणि हा पंचांचा कॉल वाईट. पहिला चेंडू वाईट. शंकर इथं मारण्याचा प्रयत्न करतोय पण काही त्याला जमत नाहीये. परत स्लो वन टाकून विकेट घेतला आहे शंकर. परत डगआउट मध्ये येताना पुढचा फलंदाज दिवेश. संघाने लवकरात लवकर आपला फलंदाज लवकर रेडी करावा, आणि लवकेश याने आपला डिसिजन सांगायचा. लवकेश बॅटिंग घेतलेली आहे, फिल्डिंग ओके. आर सेंट्रल यांना बॅटिंगचा इथे डिसिजन दिलेला आहे लवकेश याने. आर सेंट्रल यांनी तयार राहावे. पुढचा चेंडू घेऊन येतो तो विजय. बॅट्समन लवकरात लवकर क्रीजवर जा, आपल्याकडे टाइम नाही आहे. पुढचे सामने पण खेळवायचे आहेत. फर्स्ट हाफची सेमीज चालू आहे अजूनपर्यंत. पहिला चेंडू प्रहार केला पण तो ऑफ साइडला मारलेला आहे, आणि बघूया एक धावा कंप्लीट केली आहे. आर साउथ सुजित किशोर स्ट्राइक वर. आता बघूया पुढचा चेंडू विजय ऑफ साइडला कट केलाय. बघूया एक धावने समाधान मानावं लागेल. जर तुम्हाला हा 90 धावांचा डोंगर गाठायचा असेल तर तुम्हाला षटकार आणि चौकाराची गरज आहे. आपल्या संघासाठी जिंकवण्यासाठी खूप गरज आहे. प्रहार करावे लागतील. लेग साइड सरळ फिरकावला. बघूया सरळ फिल्डरच्या हातामध्ये. पंच लवकरात लवकर चालू करा. षटक संपलेलं आहे लवकरात लवकर. आणि पुढचं जे षटक घेऊन येत तो आहे अक्षय सोलंकी. ह्या टीमचा हा एक चॅम्पियन खेळाडू म्हणून ओळखला जातो. सकाळपासून हा खेळाडू चांगलंच प्रदर्शन करतोय आपल्या टीमसाठी, संघासाठी. तो आहे अक्षय, जर्सी नंबर 14. बॅक ऑन द ट्रॅक. अँड विलासराव देशमुख पार्क एंड पासून हा आपली गोलंदाजी करतोय, आणि आपला बॅटिंग आणि बॉलिंगचा परफॉर्मन्स इथे चांगला दाखवलाय आपल्या सामन्यांमध्ये. बघूया पहिला चेंडू घेऊन येतोय. लेग साइडला फिरकावलाय. बघूया फिल्डरच्या हातात एक धाव. पर्वत खूप मोठा आहे, तुम्हाला चढण्यासाठी हळूहळू नाही तर धावाची वेग लावायला लागेल. किशोर समोर फिरकावला. बघूया 4 धावा. पंचांचा निर्णय 4 धावा. तिसऱ्या चेंडूवर षटकार मारला आहे किशोर याने. समोर फिरकावला. बघूया आपल्याला जिंकण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला. पंचांचा निर्णय बघूया. किशोर अपील केली होती पण नाही.
अक्षय इथे आपलं चांगलं प्रदर्शन करतोय आपल्या संघासाठी. काय गोलंदाजी करतोय अक्षय. ऑफ साईडला मारलेला बघूया झेल वाटो का नाही. 2 टप्पे आणि क्षेत्ररक्षण आणि इथे किशोरला स्ट्राईक घ्यायचे पण हे स्ट्राईक घेऊन काही फायदा मिळणार नाही कारण तो पर्वत आता एकदम खूप लांब गेलेला आहे. नाही चार्जर नाही दिले. चांगला चेंडू शेवटचा चेंडू हा सेमी फायनल मधला शेवटचा चेंडू. पुढच्या सामन्यासाठी तयार राहायचं लवकेश आणि आर सेंट्रल या टीमने. फिरकावलाय नाही परत स्ट्रेट ड्राईव्ह पण लेग साईडला फिरलेला आणि इथे अभिनंदन करावं लागेल पी साऊथ यांचं. 90 धावांचं एवढा मोठा डोंगर कोणी गाठलेला नाही आणि सकाळपासून ह्याच टीमने चांगले इथे धावा केलेल्या आहेत आणि पुढचा संघ रेडी राहू.